नमस्कार. श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा. भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना श्रीकृष्णाच्या मामाने कारागृहात डांबून ठेवले होते. वासुदेव आणि देवकी यांना 7 पुत्रे झाली होती. त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि 8वे श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावर झाला. श्रीकृष्णाची आई देवकी ही कंस याची बहीण होती. देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली, कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र करेन, हे ऐकता कंसाला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि बहीण देवकी या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले. त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्मताच मोठे होऊन ते म्हणाले, मला गोकुळात नंदाकडे नेऊन घाला. भगवान श्रीकृष्णाने मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले. त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळाकडे निघाला. श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता. परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले. भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णाला पाऊस लागू नये म्हणून एक भला मोठा नाग त्यांच्यावर फणा करून उभा राहिला. वासुदेव सुखरूप बाळकृष्णाला नंदाकडे सोडून आला. तेव्हाच नंदाला देखील मुलगी झाली होती. ती मुलगी घेऊन वासुदेव कारागृहात परत आला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांना कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली. हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला, तर ती मुलगी त्याच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले. ती देवी म्हणाली, हे दुष्टा, तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेन. हे बोलून ती देवी गुप्त झाली. धन्यवाद.